निवडणुकीच्या निमित्तानं तिकीट डिक्लेअर्ड होऊन 8-9 दिवस झाले. महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये नाव आलं. केंद्रातल्या राज्यातल्या नेत्यांनी या ठिकाणी मला मदत केली. मनापासून त्यांची ऋण व्यक्त करतो. पण या जिल्ह्यामध्ये काम करत असताना 10 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला काम करता आलं. खूपसे महत्त्वाचे मोठे प्रश्न सोडवता आले. शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्ते असतील, नॅशनल हायवे असतील, त्या ड्रायपोर्टच्या संदर्भामध्ये MIDC कडनं जागा मागणी असेल, ह्या सगळ्या गोष्टी मला सोडवता आल्या. पुढच्या 6 महिन्यामध्ये लोकांच्या आशीर्वादानं चांगल्या मताधिक्यानं आपण निवडून येऊ आणि उद्या येणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चितपणानं आपल्याला सांगता येईल की अजून त्या महायुतीमध्ये तू मैमै सुरू आहे. आणि माझी भूमिका अशी आहे की दोघांनी एकदा आजमावावं पुन्हा आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी यावं. लोक निश्चितपणानं याच्यामध्ये दूध ते दूध आणि पाणी ते पाणी करतील हा विश्वास माझ्यासारख्याला आहे. प्रचाराचा नारळ साधारण आमच्या डोक्यामध्ये आहे की 1 एप्रिलला फोडावा. तो औदुंबर वगैरे या ठिकाणी कुठेतरी दरवेळी फोडतो त्या ठिकाणी फोडण्याचा आमचा मानस आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.